की प्रत्येकाला त्याचा त्याचा धर्माचं पालन करण्याचा अधिकार आहे, परंतु तो व्यक्ती ज्यावेळेस एखाद्या शासनाच्या आणि प्रशासनाच्या खुर्चीवरती बसतो त्यावेळेस त्या खुर्चीला धर्म असता कामा नये। मी जर देशाचा पंतप्रधान असेल तर मी संसदेच्या दरवाजापर्यंत मी माझा धर्म घेऊन जाऊ शकतो, पण संसदेच्या गेटच्या बाहेर मी माझा धर्म सोडला पाहिजे आणि मग मी संसदेत एंट्री केली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये धर्माचं पालन करायचे, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी खुर्चीवर बसून न्यायनिवाडा करत असताना मात्र कधीच धर्माचा विचार केला नाही। कधी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जातीचा विचार केला नाही। याची जर काही उदाहरणं तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षामध्ये येण्यासारखी आहेत की काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी। तुमच्या लक्षामध्ये येईल की रांझ्याच्या पाटलानं एका स्त्रीवरती बलात्कार केलेला होता। आताचा करंट इश्यू आहे तो। रांझ्याच्या पाटलाने एका स्त्रीवरती बलात्कार केला, एका मुलीवरती, म्हणजे शेतकऱ्यांची मुलगी होती ते, त्या शेतकऱ्यांच्या मुलीला जबरदस्ती तो घेऊन गेला, तिच्यावर बलात्कार केला आणि ती मुलगी ज्यावेळेस परत आली त्यावेळेस तिला असं झालं की आता आपला जगून काय उपयोग आहे, म्हणून त्या मुलीनं आत्महत्या केली। प्रकरण जिकडच्या तिकडं मिटलं गेलं, परंतु ही बातमी चर्चेत येत 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 ती छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की या रांझ्याच्या पाटलानं एका शेतकऱ्यांच्या मुलीवरती बलात्कार केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी सेनापतीला आदेश दिला की त्या पाटलाचे हातपाय बांधून पुण्याला घेऊन या। रांझ्याच्या पाटलाचे हातपाय बांधले गेले आणि पुण्याला घेऊन गेले। छत्रपती शिवाजी महाराज म्हटले असते किंवा तो पाटील म्हणला असता, जाऊ द्या पाटील, मी पाटील तुम्ही पाटील, मिटवून टाकू। छत्रपती शिवाजी महाराजांनी तसं केलं नाही। छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस खुर्चीवर बसायचे त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच आपली जात आणि कधीच आपला धर्म पुढे येऊ दिला नाही। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी न्यायनिवाडा केला आणि सांगितला, आदेश दिला की या रांझ्याच्या पाटलाचे हातपाय तोडा, आणि हातपाय तोडले गेले। हा न्यायनिवाडा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं हे स्वराज्य धर्मनिरपेक्ष स्वराज्य होतं, हे स्वराज्य जातीनिरपेक्ष स्वराज्य होतं। त्या पद्धतीने मात्र आपल्या देशाचा कारभार आपण करत नाही। आता करण्याचे त्या तत्कालीन परिस्थितीमधले आहेत जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीचा आणि धर्माचा विचार अजिबात केलेला आपल्याला पाहायला मिळत नाही।